नमस्कार. कशी सुरू आहे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी? चला, आज आपण मराठीतले काही असे शब्द बघणार आहोत जे परीक्षेला हमखास विचारले जातात आणि आपले मार्क एकदम पक्के करू शकतात. मग तयार आहात ना? हो ना. कधीकधी काही शब्द आपल्याला थोडे गोंधळात टाकू शकतात. म्हणजे प्राण्यांची पिल्लं, त्यांची घरं किंवा वस्तूंसाठी वापरले जाणारे समूहदर्शक शब्द. यातला नेमका फरक ओळखणं थोडं कठीण वाटू शकतं. पण त्याची अजिबात काळजी करायची नाही. आपण सगळे मिळून हे शब्द इतके सोपे करून शिकणार आहोत की ते कायमचे लक्षात राहतील. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला विषय आहे प्राण्यांची पिल्ले. यावर आधारित प्रश्न तर परीक्षेमध्ये नेहमीच असतो. चला पाहूया वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात. हा प्रश्न तर परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. जरा विचार करा. गाईच्या पिल्लाला आपण वासरू म्हणतो, मग म्हशीच्या पिल्लाला काय म्हणत असतील बरं? चला बघूया याचं उत्तर. हे बघा, उत्तर आहे पारडू किंवा रेडकू. हे दोन्ही शब्द अगदी बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या पर्यायांमध्ये यापैकी कोणताही शब्द येऊ शकतो. त्याचबरोबर घोड्याच्या पिल्लाला शिंगरू आणि हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात, हे सुद्धा आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे. आता आपण अशा दोन शब्दांकडे वळूया जे ऐकायला खूप सारखे वाटतात आणि त्यामुळेच परीक्षेत हमखास गोंधळ होतो. पण एकदा का आपण ते नीट समजून घेतलं की हा गोंधळ परत कधीच होणार नाही. ते शब्द आहेत करडू आणि कोकरू. यातला फरक अगदी सोपा आहे. नीट लक्ष द्या. शेळीचं पिल्लू म्हणजे करडू आणि मेंढीचं पिल्लू म्हणजे कोकरू. झालं. हे लक्षात ठेवलं की परीक्षेमधला एक गुण आपला पक्का झालाच म्हणून समजा. छान. प्राण्यांच्या पिल्लांबद्दल तर आपण शिकलो. आता आपण त्यांच्या घरांबद्दल म्हणजे त्यांच्या निवाऱ्याबद्दल जाणून घेऊया. प्रत्येक प्राण्याच्या घराला एक विशिष्ट नाव असतं आणि ते आपल्याला माहीत असायलाच हवं. इथे पाहू शकता, सिंह आणि वाघ गुहेत राहतात. हत्तीच्या घरासाठी एक खास शब्द आहे, तो म्हणजे पिलखाणा. पोपट झाडाच्या ढोलीत आपलं घर बनवतो, तर कोळी स्वतःचे जाळे विणतो. ही सगळी नावं परीक्षेसाठी खूप महत्वाची आहेत बरं का. आता एक विशेष शब्द पाहूया. घोड्याच्या घराला आपण तबेला म्हणतो, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण त्याला पागा असंही म्हणतात. हा पागा शब्द परीक्षेमध्ये विचारला गेलाय, त्यामुळे तो नक्की लक्षात ठेवायला हवा. आणि ही एक गंमत बघा. ससा आणि साप हे दोन्ही प्राणी एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत, नाही का? पण त्यांच्या घराचं नाव मात्र एकच आहे, बीळ. हा मुद्दा परीक्षेमध्ये आपल्याला गोंधळात टाकू शकतो, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. उत्तम. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. तो म्हणजे समूहदर्शक शब्द. म्हणजे जेव्हा अनेक सारख्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या गटाला काय म्हणतात ते पाहूया. चला पुन्हा एकदा एका परीक्षेतील प्रश्नाने सुरुवात करूया. आपण शेतात गवताचा मोठा ढीग पाहतो, त्याला गंजी म्हणतात. मग तसंच धान्याच्या ढिगाला काय म्हणत असतील? अगदी बरोबर, धान्याच्या ढिगाला रास म्हणतात. याचप्रमाणे लक्षात ठेवा, भाकरी किंवा नाण्यांची असते चळत, पालेभाज्यांची असते जुडी आणि सैनिकांचं असतं पथक. हे शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आंब्यांच्या बाबतीत दोन शब्द आहेत ज्यात खूप जास्त गोंधळ होतो. नीट लक्ष द्या हं. पिकवण्यासाठी एकावर एक रचून ठेवलेल्या आंब्यांच्या ढिगाला अढी म्हणतात, तर आंब्याच्या झाडांच्या बागेला राई म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, आंब्यांची अढी आणि आंब्याची राई हा फरक महत्वाचा आहे. आणि हां, अजून एक खास शब्द आहे उतरंड. एकावर एक रचलेल्या मडक्यांच्या ढिगाला उतरंड असं म्हणतात. पोती किंवा वह्यांच्या ढिगाला थप्पे म्हणतात. पण मडक्यांसाठी फक्त उतरंड हाच शब्द वापरला जातो, हे विसरू नका. चला तर मग, आज आपण जे काही शिकलो त्यातील सगळ्यात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया, म्हणजे ते आपल्या डोक्यात एकदम फिट बसतील. हे 4 मुद्दे तर समजा परीक्षेसाठीचे गोल्डन रूल्स आहेत. हे कधीही विसरायचे नाहीत. पहिला, शेळीचं करडू, मेंढीचं कोकरू. दुसरा, ससा आणि साप दोघांचं घर बीळ. तिसरा, घोड्याचं घर तबेला किंवा पागा. आणि चौथा, आंब्यांची अढी तर आंब्याच्या झाडांची राई. हे मुद्दे पुन्हा पुन्हा मनात घुळवा. शब्दांमधले असे छोटे छोटे पण महत्वाचे फरक ओळखता येणं हेच तर परीक्षेतील यशाचं खरं गमक आहे. आज शिकलेल्या गोष्टींमुळे सगळ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल, हो ना? आज आपण अनेक अवघड वाटणारे शब्द अगदी सोपे करून शिकलो आहोत.
आता याच आत्मविश्वासाने आपण आणखी नवीन शब्द शोधायला आणि शिकायला तयार आहोत. शिकण्याची ही आवड अशीच कायम ठेवा. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.